कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। उमा, तुमच्याशी थोडा बोलूचा होता। खरं तर तुम्हाला कसा सांगू, कसा विचारू या संभ्रमात होता। म्हणजे आजपर्यंत तुमच्याशी प्रत्येक निर्णय, प्रत्येक गोष्ट मी बोलतच आलोय आणि तुम्ही तसा कधी विरोध केला नाहीये कुठल्याच गोष्टीला। पण यावेळी तुम्ही समजून घ्याल असं वाटतंय। तुम्ही असा कशाक बोलतास? आजपर्यंत तुमचा एकही निर्णय चुकलेलो नाही आणि आताही चुकणार नाही याची खात्री हा मका। म्हणजे मी असं विचार करत होते की आपल्या हिश्श्याची 5 एकर जमीन लालीच्या नावावर करावी असं विचार करत होतो। म्हणजे लाली असं नको वाटू की आपल्या नावावर कायच नाही। मी बंधूशी तसा बोललाय, त्या का पटलेलं आहे। आता फक्त तुमचाच मत ऐकायचं होतं। भावा बहिणीचा नाता एका नाळेचा असता। लहानपणी भावंडा आपल्या घासातलो घास काढून देतात एकमेकांका। लहान भावंडाचो हक्कच असता तो। आज जर तुम्ही लालिताईंका जमीन देऊची म्हणतास तर मी विरोध कशाक करेन? आणि सगळ्यात महत्वाचा, लालिताई जशी तुमची बहीण आना तशी माझी सुद्धा बहीणच आहे। या घरची लेख हा। जा काही आपला त्या सगळ्यावर त्यांचा सुद्धा तेवढाच हक्क। तुम्ही योग्यच करतास। खुशाल करा त्यांच्या नावावर जमीन, माझं काय एक म्हणणं नाही। माका वाटलेलंच याच तुमचं उत्तर असणार। उमा, गो उमा, अगो लवकर कर काय ता। होय होय जायचे, इले इले। मा तुम्ही सावकाश चहा घेवा, मी एक चहा देऊन येतो। अहो नाही, कशाक मी करते। येते। आगे चहा। अरे रघुनाथा, तू सुद्धा आणलं? हा, माझी सुना खय? उमा असा आतमध्ये। या बघा, या ताईला महाराणी। म्हणजे आता आज सगळी कामं उमावरच ना? बाकी कोणाकडून तर अपेक्षाच नाही म्हणा, पण तू तरी जाऊन मदत करते का? आणि काय गो, इतकं वेळ कशाक लागलो तुका? आईचे अहो डुगूची परीक्षा सुरू आहे ना, त्याचा अभ्यास घेत होते। झोपायला उशीर झाला। बापाशी शिकवूक जमणार नाही, पण बाजूक बसून अभ्यास तरी घ्यायचो ना त्याचा। ते आले की त्यांनाच विचारा ना। म्हणजे खय गेलो तो? माहित नाही, सकाळीच गेलेत ते। काहीतरी काम आहे म्हणाले। रघुनाथा, तू खय पाठवलंस काय? नाही, हे काय काम सांगितलं ना। जा आता, उभ्या काय राहिलो? उमाक मदत कर जा कामात। आले। कोण आहात तुम्ही? अरे हॅलो, असे आत कसे घुसताय तुम्ही? आहात कोण तुम्ही? शिर्के शिर्के मॅडम, मी शिर्के। शिर्के तू? हो अहो, दिवसा ढवळ्या येऊचा म्हणजे खाऊचा काम नाही हा। त्या बंदूक कळाला ना तर पुराडी धड वेगळा करीत माझा। अरे पण आता येण्याची गरज काय?
काय गरज आहे मागा सांगा तुम्ही आज मुंबई जातास हो, आता इथे राहण्याचं काही कारणच उरलं नाहीये. खोतांच्या मुलीचं आणि माझ्या मुलाचं लग्न मोडलंय. माझा मुलगा मला परत मिळाला. हो तुम्ही सही सलामत जाशाल हो, पण माझा काय? हो तुमच्या सांगण्यावरून ज्या गुंडांना हाताशी धरून तुमच्या पोराक पळवलंय ते का डांबून ठेवलंय. दादा खोतांच्या गोदामात आग लावली, ते गुंड आज पोलिसांच्या ताब्यात आहेत आणि कुठल्याही क्षणी माझ्या हातात बेडिये पडू शकतात. मॅडम त्याला मी काय करू? मी काय करू? ठीक आहे, माझे पैसे द्या उरलेले. मी नांदेडतून काही दिवस गायब होत आहे. पैसे? हो. खूप मोजलेत तुला पैसे. तुला तुझे गुंड सांभाळता नाही आले यात माझा काही दोष नाही. हो मॅडम, तुम्ही हैसून जरी गेलात ना तरी सुटणार नाही. आज त्याच्या वेगळ्या देशात जात नाही. आज तुम्ही ते पोलिस आहेत ना, ते मुंबईत येऊन सुद्धा तुमका पकडतील. आणि एक लक्षात ठेवा मॅडम, मी एकटा आज जाणार नाही. हा, तुम्हाला सुद्धा सोबत घेऊन जाईन. कशाच्या जोरावर? आणि तुझ्याकडे काय पुरावा आहे की मी तुला ही कामं सोपवली होती? मीच माझ्या पोटच्या मुलाला किडनॅप केलं होतं यावर पोलीस विश्वास ठेवतील? तुझं दादा खोतांशी वाकडं होतं. मी तर ह्या गावात परकी आहे. बरं, खोतांच्या मुलीला मी माझी सून करून घ्यायला तयार होते, मग मी त्यांच्या वाकड्यात आहे हे कसं सिद्ध करशील? या गावातल्या कुठल्याही भानगडीत माझं नाव येणार नाही याची खबरदारी घेतली आहे मी शिर्के. आणि म्हणूनच तर तुला हाताशी धरलं होतं. नाहीतर काय मी स्वतः गुंड उभे करू शकले नसते? काय ना शिर्के, मी करोडो रुपयांचा बिझनेस सांभाळते. तुझ्यासारख्याच्या धमकीला भिक्का घालेल. जा, खुशाल नाव सांग माझं. जिथे मी त्या निशीला खोटं ठरवलं, माझ्या मुलाच्या मनातून उतरवलं, तिथे तुझा हा आरोप झुळासारखा झटकायला मला काय अवघड नाहीये. मी पण बघते तुझ्यावर कोण विश्वास ठेवते ते. मी ठेवते शिर्के काकांवर विश्वास. तू काय त्या विश्वासाचं लोणचं घालणार आहेस? का आलीस परत? तुमचं पितळ उघडं पाडायला. तुमचं सगळं बोलणं रेकॉर्ड केलंय मी. आता हे ऐकल्यावर सगळं गावच काय, पोलीस सुद्धा विश्वास ठेवतील. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.